रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ अनुमान प्रमाण. खूप सोपा टॉपिक आहे, पण व्यवस्थित पॅटर्नमध्ये शिकणं खूप महत्वाचं आहे. क्लासिफिकेशन म्हणजे सर अनुमान प्रमाण जे आहे सर माझं, त्या अनुमान प्रमाणाचे कसे प्रकार पडलेले आहेत ते मला शिकणं महत्वाचं आहे. सर अनुमान प्रमाण टॉपिक चालू आहे. काय काय शिकलं सर? पहिल्या लेक्चर मध्ये निरुक्ती शिकली, लक्षण शिकलं, स्वरूप शिकलं सर. दुसऱ्या लेक्चर मध्ये सर बेसिक टर्म्स ऑफ अनुमान प्रमाण शिकल्या, ज्या की परीक्षेमध्ये खूप महत्वाच्या असतात. तिसऱ्या लेक्चर मध्ये सर व्याप्तीचा पुरा कार्यक्रमच समजून घेतला. चौथ्या लेक्चर मध्ये क्लासिफिकेशन ऑफ अनुमान प्रमाण बघायचे. आपण अनुमान प्रमाणाचं क्लासिफिकेशन कसं शिकणार आहोत? पहिल्या सुरू मी ह्या लेक्चर मध्ये तुला फक्त बेसिक क्लासिफिकेशन सांगणार की कसं कसं अनुमान प्रमाणाचं क्लासिफिकेशन पडलेलं आहे, आणि मग व्यवस्थित ह्यानं कसा क्लासिफिकेशन दिलेलं आहे, त्यानं कसं क्लासिफिकेशन दिलेलं आहे ते मी तुला शिकवणार आहोत. बर सर, माझा आजचा टॉपिक खूप महत्वाचा आहे का? हो, परीक्षेमध्ये 10 मार्काचा प्रश्न येतच असतो. अनुमान प्रमाणावर अनुमानाचे प्रकार लिहा आणि व्यवस्थित एक्सप्लेन करा. बर सर, मला शिकवा अनुमान प्रमाणाचे प्रकार शिकवतो. सर माझा आजचा टॉपिक काय? सर माझा आजचा टॉपिक आहे सर क्लासिफिकेशन. सर आजचा माझा टॉपिक आहे सर क्लासिफिकेशन ऑफ अनुमान प्रमाण. सर अनुमान जी प्रमाण आहे सर, त्या अनुमान प्रमाणाचं क्लासिफिकेशन बघायचं मला. बर सर, नाव तर लईच दांडग लिहिलं इंग्लिश मध्ये. सोपं आहे की रे काहीतरी ह्याच्यात इंग्लिश मधून लिहिलंय, तर तुमची इंग्लिश लईच पक्की आहे का? हो बर बर सर, आजचा माझा काय टॉपिक कुठला आहे सर? क्लासिफिकेशन ऑफ अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणाचं क्लासिफिकेशन पडलेलं आहे. अनुमान प्रमाण. बर सर, अनुमान प्रमाणाचं क्लासिफिकेशन शिकत आहे. माझ्या डोळ्यात काय आलं पाहिजे? माझ्या डोक्यात काय आलं पाहिजे? माझ्या डोळ्यात काय आलं पाहिजे? 4 कार्यकर्ते आले पाहिजेत. सर कुठले कुठले 4 कार्यकर्ते आहेत? बघ, पहिल्या सुरू अनुमानाचे प्रकार जे आहेत, अनुमान जी प्रकार पाडलेले आहेत, अनुमान प्रमाणाचे जी प्रकार पाडलेले आहेत, ती प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं आपापल्या सोयीनं वेगवेगळे पाडलेले आहेत. म्हणजे कसे सर? अनुमान प्रमाण शिकायलास 4 कार्यकर्ते तुझ्या डोक्यामध्ये आले पाहिजेत. 4 कार्यकर्ते तुझ्या डोक्यामध्ये आले पाहिजेत. कुठले कुठले कार्यकर्ते आहेत सर? पहिला कार्यकर्ता आहे व्याप्तीनुसार अनुमान प्रमाणाचे प्रकार पडलेले आहेत. सेकंड आहे सर चरकानुसार. तिसरा आहे कार्यकर्ता न्यायदर्शन. व चौथा सर तर्क संग्रहानुसार अनुमान प्रमाणाचे प्रकार पडलेले बघायला भेटतात. 4 कार्यकर्ते डोक्यातच घ्यायचं भावा, लक्षातच ठेव. 4 कार्यकर्ते डोक्यात ठेव. बर, अनुमान प्रमाणाचे प्रकार शिकताना कुठले कुठले 4 कार्यकर्ते आहेत सर? इकडे तुला सांगतो. सिंपल, चल पॅटर्न नसेल. बघ, अनुमान प्रमाणाचे आपण प्रकार शिकत आहे, तर प्रकारामध्ये सर पहिलं प्रकार कोण दिलेलं असंच लिहायचं. अनुमान प्रमाणाचे पुढील प्रमाणे वर्गीकरण केलेले आहे. बर, त्याच्यामध्ये पहिलं काय ते सर व्याप्तीनुसार. सर अनुमान प्रमाणाचे प्रकार व्याप्तीनुसार पाडलेले बघायला भेटतात बेसिक क्लासिफिकेशन मध्ये. सर व्याप्तीनुसार. सर व्याप्तीनुसार, इथं व्याप्तीनुसार. बरं सर, किचबिट काला नका ना करू सर. हो, व्यवस्थित लिहितो बाबा, तुला दिसलं पाहिजे. व्याप्तीनुसार परीक्षेत बी असंच लिहिशील. बर, व्याप्तीनुसार पहिला कार्यकर्ता व्याप्तीनुसार डोक्यात आलाच पाहिजे. सर दुसरा कार्यकर्ता कुठला डोक्यात आला पाहिजे माझा? दुसरा कार्यकर्ता तुझ्या चरक डोक्यात आलाच पाहिजे. ह्या चरक कार्यकर्त्याने देखील अनुमान प्रमाणाचे प्रकार दिलेले आहेत. बर सर, तिसरा कार्यकर्ता कुठला आहे? सर तिसरा कार्यकर्ता आहे सर न्यायदर्शनोक्त. न्यायदर्शनोक्त अनुमानाचे प्रकार. न्यायदर्शनोक्त अनुमानाचे प्रकार डोक्यामध्ये आलंच पाहिजे सर. मस्ट पॉइंट आहे. आणि ऍट द एंड सगळ्यात शेवटचा सर कुठला आहे? तर तर्कसंग्रहानुसार अनुमान प्रमाणाचे प्रकार पडलेले बघायला भेटतात. सर तर्कसंग्रहानुसार अनुमान प्रमाणाचे प्रकार पडलेले बघायला भेटतात. सर कुठले कुठले 4 कार्यकर्ते लक्षात घेणं महत्वाचं आहे. व्याप्तीनुसार, चरकानुसार, न्यायदर्शनोक्त व तर्कसंग्रहानुसार अनुमान प्रमाणाचे प्रकार पडलेले आहेत. बघ, ह्यांनी अनुमान प्रमाणाचे कसे प्रकार पडलेले आहेत हे लक्षात घे. व्याप्तीनुसार अनुमान, जर तू माझं गेलं लेक्चर व्याप्तीचं जर लेक्चर व्यवस्थित बघितलं असशील तर ही तुला काहीच सोपं अवघड जाणार नाही. बघ, ह्याच्यामध्ये देखील बेसिक क्लासिफिकेशन पडलेलं आहे का? हो सर, हो पडलेलं आहे. ह्याचे देखील 3 कार्यकर्ते दिलेले आहेत व्याप्तीनुसार अनुमान प्रमाणाचे. सर कुठले कुठले आहे तो सर? बघ, व्याप्ती अनुमान. सर पहिल्यापासून चला ना लिहितो.
अन्वयी अनुमान सिंपल आहे सर. मी तर अन्वयी व्याप्ती शिकली होती ना. त्याच्या फक्त डुंगणाला काय करायचे, अनुमान लावायचे बस. तिथं आपण व्याप्तीमध्ये डुंगणाला काय लावलो होतो, व्याप्ती लावलो होतो. अन्वयी व्याप्ती इथं काय करायचं, फक्त अनुमान लावायचं, कारण अनुमानाचे टाईप शिकायला म्हणून. बरं सर, कुठला दुसरा आहे सर, व्यतिरेक व्याप्ती. व्यतिरेक व्याप्ती आणि सर व्यतिरेक व्याप्ती लिहायचं नाही बघा इथं. व्यतिरेक इथं काय करायचं, अनुमान लिहायचं. आणि सर तिसरा काय आहे हो सर, अन्वयी व्यतिरेकी अनुमान. अन्वयी व्यतिरेकी अनुमान. सर फक्त डोंगणाला काय लावलेलं आहे इथं, अनुमान लावलेलं आहे. एवढंच लक्षात घ्यायचं, व्याप्तीमध्ये व्याप्ती लावलेलं आहे. बरं सर, बरं बेसिक कळालं. चरकानुसार काय सरांनी सांगितलेलं आहे, चरकांनी काळाच्या आधारे टेन्स, सर टेन्स म्हणजे काय, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स, ह्याच्या आधारावर अनुमान प्रमाणाचे प्रकार पाडलेले बघायला भेटतात. सर कुठले कुठले येतो सर, ती पण अशीच आहेत का, हो बघ, वर्तमानकालीन, भूतकालीन आणि भविष्यकालीन असंच लिहायचं. वर्तमानकालीन, भूतकालीन आणि सर भविष्यकालीन. भविष्यकालीन म्हणजे त्रैकालीनुसार भविष्यकालीन अनुमानाचे प्रकार पाडलेले आहेत. सर न्यायदर्शनाने कुठले पडलेले दिलेले बघायला भेटतात, न्यायदर्शनाने काही नाही बघा, पूर्ववत, शेषवत, सामान्यत दृष्ट. सर तुम्ही पाठच केलंय का, हो पाठच केले बघा. सामान्यत दृष्ट, बरं सर पहिल्यापासून चला ना, तुम्ही लईच चुका करायला आवाज नाही बाबा. बघ सर पूर्ववत, सर पहिल्या सुरू पूर्ववत, पुन्हा शेषवत आणि सर सगळ्यात शेवटचा आहे सर सामान्यतो दृष्ट. सामान्यतो दृष्ट ह्याच पॅटर्न मध्ये लिहायचं. सर नावं तर मला काहीच कळलं गेले, ही जरा ओळखीचे होते सर, टेन्स बी माझा ओळखीचे होतं, ग्रामर मध्ये शिकलं इंग्लिशच्या, पण ही जी नावं आहेत का नाही सर, ही नावं सर लयच दांडके दिसालीत, काही नाही. ह्याचा बी तुला व्यवस्थित अर्थ सांगतो, व्यवस्थित पॅटर्न मध्ये सांगतो, त्याच पद्धतीनं लक्षात ठेव, अवघड काहीच नाही. बर सर, तर्कसंग्रहाने कुठले क्लासिफिकेशन ते टाइप्स दिलेले बघायला भेटतात का, हो बघा 2 प्रकारामध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे, स्वार्थानुमान, सार्थानुमान आणि परार्थानुमान. परार्थानुमान ही गोष्ट लक्षात घे बघा, स्वार्थानुमान आणि परार्थ अनुमान हीच क्लासिफिकेशन पेपर मध्ये लिहिणं गरजेचं आहे आपल्याला. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत, ही एक बेसिक क्लासिफिकेशन तुला सांगितलं की अनुमान प्रमाणाचं क्लासिफिकेशन कसं पडलेलं आहे. 4 कार्यकर्ते तुझ्या डोक्यामध्ये आले पाहिजेत. कुठले कुठले 4 कार्यकर्ते, व्याप्ती, चरक, न्यायदर्शन आणि तर्कसंग्रह. ह्यांनी पुन्हा मग त्यांच्यानुसार अनुमानाचे कसे प्रकार पडलेले आहेत, अन्वयी अनुमान, व्यतिरेक अनुमान, अन्वयी व्यतिरेकी अनुमान, व्यतिरेक मन किंवा व्यतिरेकी मन, वर्तमानकालीन, भूतकालीन, भविष्यकालीन चरक म्हणल्यास, न्यायदर्शनोक्त, पूर्ववत, शेषवत, सामान्य दृष्ट आणि तर्कसंग्रहानुसार स्वार्थानुमान आणि परार्थानुमान ही अनुमानाचे बेसिक टाइप्स पडलेले आपल्याला बघायला भेटतात. बर, अनुमानाच्या बेसिक टाइप्स मध्ये इतकंच लक्षात ठेवायचं होतं का, हो इतकंच बेसिक लक्षात ठेवणं गरजेचं होतं. ह्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत, बर सर व्याप्तीनुसार अन्वयी अनुमान म्हणजे काय, व्यतिरिकी अनुमान म्हणजे काय आणि अन्वयी व्यतिरिकी अनुमान म्हणजे काय, ह्यांचं व्यवस्थित बघणार आहोत. बर, चरकानुसार कसं वर्तमानकालीन, भूतकालीन आणि भविष्यकालीन ह्यांचा कार्यक्रम दिले ती बघणार आहोत. न्यायदर्शनोक्त कशा पद्धतीनं पूर्ववत, शेषवत आणि सामान्य दृष्ट ह्याचा देखील तुला अर्थ व्यवस्थित सांगतो आणि तर्कसंग्रहानुसार स्वार्थानुमान आणि परार्थानुमानाचा देखील व्यवस्थित अर्थ सांगतो. परीक्षेमध्ये आलं तर व्यवस्थित फ्लो चार्ट काढ. फ्लो चार्टवर मार्क पदार्थ मध्ये जास्त पडत असतात आणि ह्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण मी तुला व्यवस्थित पॅटर्न मध्ये शिकवतो, व्याप्तीनुसार कसं पडलंय, चरकनुसार, न्यायदर्शनोक्तनुसार आणि तर्कसंग्रहानुसार. तोपर्यंत ह्या चार्टचं व्यवस्थित रिव्हिजन मार. आपण भेटू पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.